हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय अनादर ब्लॉग. सो आजचा ब्लॉग जो आहे त्याच्यामध्ये मी जस्ट आजचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. सो आज माझ्यासोबत एक 4 इन्सिडेंट झाले जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2 तर माझ्या रिलेटेड आहेत आणि 2 ॲज तुम्हाला समजेलच मी आताचे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो ॲज पर सेम आज पण मी ऑफिसला गेले. 9चं ऑफिस होतं. 9 वाजता ऑफिसला गेल्यावरती सगळं काम वगैरे झालं आणि 6 वाजता ऑफिस सुटलं. ठीक आहे. पूर्ण तो 6 वाजता ऑफिस सुटल्यावरती आता 1 वीक झालं आहे की मी PMTने म्हणजे जी बस आहे आपली मी त्याने घरी येते. ठीक आहे. सो तिकडनं मला घरी येण्यासाठी हार्डली 30 मिनिट लागतात. सो मग मी बसचा वेट करत होते आणि लिटरली माझ्या लोकेशनवरती जी बस येते ना मला त्याची म्हणजे माझं थोडंसं कन्फ्युजन होतं की मला समजत नाही की बस कुठून कुठे चालली आहे या फिर कुठून आली आहे. ठीक आहे. सो आणि मला ते प्लेसेसचे नावंसुद्धा माहीत नाही की मध्ये कोणते प्लेसेस आहेत. सो माझी बस जिथे येते त्याच्या पुढची जे प्लेस असेल तीसुद्धा माझ्या प्लेसवरनंच जाणार ना. सो ते मला माहीत नव्हतं. सो मी अशाच 2 बस सोडून दिल्या आणि ते मला आज समजलं की ती बससुद्धा तिथूनच जाते. सो मग मला एक बस भेटली, त्याच्यामध्ये मी बसले आणि लिटरली खूप जास्त गर्दी होती त्या बसमध्ये. मी जस्ट चढले, हार्डली 5 मिनिट झाले असतील. सो म्हणजे मी तिकीट काढायचं होतं मला. मी तिकीट काढलं आणि एक त्याच्या बसमध्ये ना 2 कंडक्टर होते. ठीक आहे. एक लेडीज कंडक्टर होती आणि एक जेंट्स कंडक्टर होते. सो ते जे लेडी कंडक्टर होते ना त्यांची आणि अजून एक बाई होती, त्यांची तिथं भांडणं सुरू झाली. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली ट्रेनमध्ये बसमध्ये भांडणं वगैरे होतच राहतात. पण त्यांची भांडणं अशी होती की त्यांचं जे लोकेशन आहे त्यांना जिकडनं तिथे जायचं होतं. सो तिथलचे 40 रुपीज ते कंडक्टर त्यांना सांगत होते की 40 रुपये झालेत बोलून तुम्ही हे करा, पेमेंट करा. ते बोलतात नाही, मी रोज या बसने येते, 20च रुपये घेतात. सो तुम्ही 40 कसं काय सांगू शकता. तर ते बोलतात की ते म्हणजे त्यांना त्यांचं आर्ग्युमेंट चालू होती की 20च आहेत. हे बोलतात 40 आहेत. तुम्ही जर 40 रुपये नाही दिले तर उरलेले पैसे मला भरावे लागतील, असं तसं. सो त्यांचं खूप वेळ झालं, एक 10-15 मिनटं ते चालू होतं. आणि मग ऑब्व्हियसली आता मागून बसला 2 डोर असतात, एक पुढनं एक मागं. पुढचा जो डोर असतो तिथून आपण उतरतो आणि मागचा जो डोर असतो तिकडनं लोक चढतात. सो लोक चढली तर ऑब्व्हियसली आपल्याला पुढे जावं लागतं. सो मग ड्रायव्हर सीटच्या थोडंसं मागेपर्यंत मी आल्यावरती ह्यांची भांडणं चालूच होती. सो मग एक कोणतरी होतं वाटते. सो ते आले, ते दादा होते, त्यांनी ॲप्लिकेशन ओपन केलं. त्याच्यातून दाखवलं की नाही ह्या लोकेशनपासून या लोकेशनपर्यंत 20 रुपीज आहेत बोलून. तर तरी पण ते जे कंडक्टर आहे ते मानतच नव्हते. त्यांची आर्ग्यू चालूच होती आणि मला थोडीशी हसायला पण येत होती की खूप बालिशपणा चालू होता त्यांचा. सो त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेले, म्हणजे पुढे सरकत होतो. सो तिथे जे मेल कंडक्टर होते ना त्यांची आणि त्यांच्या मागं सीटवर अजून एक व्यक्ती बसलेला, त्यांची दुसरी भांडणं स्टार्ट झाली. म्हणजे त्यांची भांडणं अशी होती की त्यांची मीन्स जातीवरतून भांडणं चाललेली. मे बी ते काहीतरी बोलले असतील, आदिवासी वगैरे असं काहीतरी वर्ड मला ऐकवायला मला पण माहीत नाही काय झालं. सो ते बोलत होते की तुम्ही जातीवरती नाही बोलू शकत, तुम्ही कसं काय बोलले. आणि हा माणूस त्यांना अजून उचकवत होता जो सीटवरती बसलेला त्या कंडक्टरला की असंच असतं तसंच असतं. मग हे बोलले की नाही, तुम्ही त्या आउटसाईडचे असेच असतात तसेच असतात, तुम्ही हे करून टाका. मग ते पूर्ण पार लॉ ॲट्रॉसिटीचा कायदा त्याच्यापर्यंत गेले होते आणि हे सगळं मी उभं राहून ऐकत होते. सो हे झाले होते 2 इन्सिडेंट. ते चालूच होते पूर्ण आणि लिटरली एक 30 मिनिट झाले असतील आणि खूप ट्रॅफिकही होतं. सो बस एकदम हळूहळू चाललेली. ठीक आहे. सो हे सगळं मी ऐकत होते. खूप जास्त गर्दी होती, म्हणजे लिटरली हवायला सुद्धा जागा नव्हती त्या बसमध्ये. सो नंतर काय झालं, लिटरली एक 30-35 मिनिटांनी आहे ना मला थोडंसं असं सफोकेट व्हायला लागलं की हवा पण नाही, काहीच नाही. वातावरण पण थोडंसं पावसाचं होतं, दमट झालं होतं. सो मला पूर्ण असं थोडंसं ब्लॅकआउटसारखं व्हायला लागलं आणि म्हणजे जागा पण नव्हती बसायला. आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे PMTमध्ये किती गर्दी असते. मी आता 1 वीक झालं PMTमधून जाते आणि मला लिटरली मी एकदासुद्धा बसून गेलेले नाही, एकदासुद्धा. एवढी गर्दी असते. सो मग मला तसं व्हायला लागलं आणि मग बसायला जागा नव्हती. सो आणि माझ्याकडे पाणीही नव्हतं आणि आय नो की त्याच्यात माझीच चूक होती. बिकॉज सकाळी मी ओनली चहा पिऊन गेले होते आणि त्याच्यानंतर फॉर रिझन की मी ना टी ब्रेकला गेले होते ना लंच ब्रेकला गेले होते. मी काहीच खाल्लं नव्हतं दिवसभर आणि ऑब्व्हियसली मला लवकर घरी यायचं होतं, म्हणजे 6 वाजता मी येणार होते. सो म्हटलं मी लवकर पोहोचेल अर्ध्या तासात, ट्रॅफिकही नसेल. पण तिकडे अनफॉर्च्युनेटली ट्रॅफिक होतं. सो मग तिकडे मला प्लेसवरती जाता 45 मिनटं लागले होते. लिटरली अर्ध्या तासाचे 15 मिनटं एक्स्ट्रा झाले होते. सो मग माझा जो स्टॉप आहे जिथं मला उतरायचं आहे ना, मी त्याच्या मागच्या स्टॉपपर्यंत आले आणि मला खूप जास्त ब्लॅकआउट व्हायला लागलं.
म्हणजे लिटरली मला उभा पण राहत नव्हतं. सो माझ्या साईडचं जे सीट होतं ते खाली झालं, पण मी म्हणजे काय बोलायच्या आधीच दुसरी एक मुलगी होती माझ्या पुढे उभा, ती डायरेक्ट त्याच्यावरती जाऊन बसली. ठीक आहे. सो मी तिला बोलू पण नाही शकले काय. सो मग मला वाटलं की जे माझ्या स्टॉपच्या आधी जे स्टॉप आहे ना, मी तिथंच उतरून जाते, त्याच्यानंतर मी कॅब बुक करून जाईन बोलून. सो मग मी परत हे केलं की नाही ठीक आहे, एक 5च मिनटं होते माझं स्टॉप यायला, सो मी थांबते. सो नंतर मग मला सारखं पण व्हायला लागलं, मळमळ व्हायला लागली आणि पूर्ण म्हणजे मी खालीच बसणार होते जस्ट त्या बसमध्ये. सो मग अजून एक सीट पुढं खाली झाली. सो त्या काकी बसणार होत्या. मी त्यांना म्हटलं काकी मला ब्लॅकआउट होते, प्लीज मला बसू द्या. सो मग त्या काकी चांगल्या होत्या, त्यांनी मला बसायला जागा दिली. ठीक आहे. आणि अजून एक मुलगी होती, तिने पण मला हेल्प केली. ती बोलली की सीटला मागं असं टेकून बस वगैरे. सो मग मी बसले, थोडंसं डोळे वगैरे बंद केले आणि खिडकीच्या साईडला होतं म्हणूनसाठी मी थोडंसं हवा वगैरे घेतली. मला बरं वाटलं जरा त्याच्यानंतर आणि मग थोडंसं बरं वाटलं. मग मी बोललं हा माझा पुढचा स्टॉप आहे बोललं. सो तिथे मी उतरन 2च मिनटं. मी त्यांना थँक्यू वगैरे बोलले. ठीक आहे. सो असं झालं हा माझा थर्ड इन्सिडंट. फर्स्ट झाला त्या कंडक्टरची भांडणं, सेकंड पण झालं मेल कंडक्टरची भांडणं आणि थर्ड माझ्यावरती झालं. सो मग मला चक्कर वगैरे येत होती, मला थोडंसं रिलॅक्स वाटलं. मग मी उतरले, थोडंसं आले कारण की माझं स्टॉप येणार होतं. मी उतरले खाली आणि तिथे ऑलरेडी एक लेडीज उभा होती आणि त्यांच्यासोबत त्यांचं बेबी होतं. म्हणजे बेबी म्हणजे छोटं नव्हतं, असं स्कूलवरनं आलं होता मे बी, तो असेल 9-10 वर्षांचा असेल मे बी. सो आता बसमध्ये तुम्ही सांगा, बसमध्ये एवढ्या गर्दीत गेम खेळायची जागा आहे का? मग हे त्याच्या आईने त्याला सांगितलं पाहिजे ना. सो आता एक बस असते, बसच्या ते काही पुढचे जे सीट्स आहेत ते असे वरती असतात आणि मागचे सीट्स खाली असतात असं. सो ते जे पुढचे सीट आहे त्याच्या खाली एक थोडीशी जागा असते, तो तिथं बसलाय आणि पूर्ण हाफ मध्ये ऑलरेडी दोन्ही साईडला माणसं सगळी उभा आहेत आणि हा तिथं गेम खेळत बसलाय. काय होता काय माहीत गेम, मी हे नाही बघितलं, मे बी फ्री फायर असेल. सो ते खेळत बसलाय. आता मला चक्कर येते, मला पुढे जायचंय, माझं स्टॉप येते, मला उतरायचंय. ठीक आहे. सो मी चालली आहे आणि प्लस मी त्या म्हणजे तो जो होता ना, मी बोलला बाळा थोडं डोकं तुझं वर घे. तो पूर्ण हाफ बसच्या असं मध्ये डोकं घेऊन असं थांबला. मी त्याला बोललं बाळा तुझं डोकं थोडं वर घे, उगाच मी जाताना तुला लागल. तर मी असं त्याचं डोकं पण वरती केलं कारण की तो मोबाईलमध्ये असं घुसून बसलेला. सो मी त्याला वरती केलं आणि मी जात होते, मी गेले क्लिअर, त्याला काही धक्का वगैरे पण नाही लागला. तर त्याची मे बी त्याची मम्मीच होती. सो ती मागून बोलती की काय माझ्या पोराला तुडवत चाललेत. आता तुम्ही सांगा, तिच्या मुलाला तुडवायला आधी तिला तिच्या मुलाला व्यवस्थित बसवता नाही येत का? पहिली गोष्ट तिथं गेम खेळायची जागाच नाही आणि मी त्या हालतमध्ये नव्हते की मी तिथं आर्ग्यू करू शकते किंवा मी काय बोलू शकते. मी त्यांना फक्त बोललो तुमच्या मुलाला नीट बसायला सांगा मग. आणि मी उतरून आले माझ्या स्टॉपवर. ठीक आहे. उतरल्यावरती तिथं स्टँड होतं, मी तिथं थोडंसं बसले 2 मिनटं. तिथून एक पाणी बॉटल घेतली, मी पाणी पिलं बिकॉज माझ्याकडे पाणी नव्हतं, मी बॉटल ऑफिसमध्येच ठेवून येते. सो मग मी तिथं थोडंसं पाणी पिलं. पाणी पिल्यावरती मी परत मला चालत घरी यायचं होतं. सो मग एक 7-8 मिनिटाचं रोड इथून मला परत चालत यायचं होतं. सो मी थोडंसं रेस्ट केलं आणि नंतर मग मी चालत परत आले. घरी आल्यावरती थोडंसं आराम केलं आणि थोडंसं चहा वगैरे पिल्यावरती मी रिलॅक्स झाले आणि मग ते जे इन्सिडेंट आहे ना, ते आठवून मला हसायला येत होती. सो असं झालं आज माझ्यासोबत होल डेमध्ये. सो असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असं सिच्युएशनमध्ये काही सजेशन असतील तर पण सांगा. पण हे माझं फर्स्ट टाईम झालेलं, मी कधी बसमध्ये मला चक्कर वगैरे आलेली नाही आहे. हां, पण कॉलेज टाईममध्ये जेव्हा मी असायचे ना, तेव्हा म्हणजे माझ्या फ्रेंड्स असायच्या, त्या काय करायच्या आधीच बसमध्ये चढून ना मला जागा पुरून ठेवायच्या. ठीक आहे. माझ्या ज्या बेस्ट फ्रेंड आहेत 2, सो मग त्या आधीच जाऊन जागा पुरून ठेवायच्या या फिर त्यांना जागा भेटली ना आधी त्या मला द्यायच्या. बिकॉज मला त्यांना माहीत होती जास्त वेळ उभा राहू नाही शकत, उभा राहिले काही डायरेक्ट पडून जाते बोलून. सो म्हणजे मी खाल्लेलं असू दे नाही खाल्लेलं असू तरी पण मला जास्त वेळ उभा राहता येत नाही, तसंच होतं मला. आणि नॉट ओनली इन अ बस, नॉर्मल डेजमध्ये पण तुम्ही असं मला नॉर्मल जरी उभा केलं ना तरी पण मी पडन, की 30 मिनिटाच्या वर किंवा 20 मिनिटाच्या वर असं उभा नाही राहू शकत आहे. ठीक आहे. सो हा इश्यू जो आहे तो काय मेडिकलचा इश्यू नाही आहे, माझा काही हेल्थ इश्यू नाही आहे. पण हे मला होतं आधीपासून. बिकॉज काय होतं ना, बसमध्ये पण मी जास्त वेळ उभा राहिलेले आणि त्याच्यामुळे मला हवा नव्हती भेटत आणि मला पूर्ण घाम आलेला, पूर्ण फेसवर वगैरे पूर्ण स्वेटिंग झालेली आणि त्याच्यामुळे मला अजूनच होत होतं. जॅकेट मी घातलेलं ऑलरेडी आणि जॅकेट काढायची पण मला हे नव्हतं, ते ताकद नव्हती. सो ते झालं आणि नंतर मग अजून एक राहिलं माझं सांगायचं, की तिची फर्स्ट भांडणं झालेली ना त्या कंडक्टर आणि त्या काकींची. सो त्याच्यानंतर काय झालं की त्या ज्या काकी आहेत ना त्या पुढं आल्या आणि ते कंडक्टर पण पुढं आले.
म्हणजे लेडीज कंडक्टर, आणि ते लेडीज कंडक्टर जे आहे ना तिथे जेंट्स कंडक्टर जे होते त्यांची ऑलरेडी त्या दोघांची भांडणं झालेली. सो त्यांना बोलत होते की हे पैसे नाही भरत आहेत बोलून, हे त्यांना सांगत होते. तर मग त्यांना विचारलं की इथून ते इथंपर्यंत जायचे त्यांना तर किती चार्जेस होतील. तर ते जे दुसरे कंडक्टर होते ते बोलले की 20 रुपये होतील. सो मग त्या म्हणजे ते कंडक्टर जे होते लेडीजवाले, तर ते थोडंसं असं झालं, त्यांना वाटलं की माझी काहीतरी चूक झाली बोलून. सो मग नंतर ह्या ज्या काकी होत्या त्यांच्याशी त्या भांडत होत्या, त्या पण पुढे जाऊन मग विचारायला लागल्या की किती झाले सांगा बरोबर. ते बोलले 20च झाले बरोबर, तुम्ही काहीतरी चुकीचं टाईप वगैरे केला असेल. सो मग एंडला बसला जेव्हा मी उभा होते ना, तेव्हा मला एंडला समजलं की ते जे होते ना कंडक्टर, त्यांनी काय केलेलं, जिथं आपण तिकीट देण्यासाठी एक पॅसेंजर असेल तर एक टाकतो आणि 2 पॅसेंजर असेल तर 2, म्हणजे किती असेल तेवढे टाकतो, ठीक आहे. सो मग त्यांनी तिथं 2 टाकलं होतं आणि ते एकच होत्या आणि त्यांना एकच तिकीट हवं होतं. ॲज पर तिकीट एकाचे 20 रुपये होणार, पण त्यांनी 2 टाकलं होतं त्याच्यामुळे तिथे 40 येत होतं आणि हे त्यांनाही समजलं नव्हतं. सो म्हणजे ह्याच्यावरनं मी हे करत होते की काही म्हणजे स्वतःचा मुद्दा प्रूफ करण्यासाठी ह्यांना समजत पण नाही की स्वतःची चूक आहे आणि ते रिचेक पण नाही करत आहेत. त्या काकी बोलतायत की 20 रुपये, आणि ते कंडक्टर आहे, हा ठीक आहे, हे पण असू शकतं की ते नवीन आहेत म्हणून त्यांना माहीत नाही. पण तिथं जे त्यांनी 15-20 मिनटं भांडणं करण्यामध्ये घालवली, सो जे त्यांनी एंडिंगला विचारलं आफ्टर 35 मिनिट्स, सो ते जर त्यांनी 5 मिनटानंतरच जर विचारलं असतं, सो एवढं सगळं झालंच नसतं महाभारत रामायण जे पण आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. सो तुम्हाला कसं वाटलं सांगा, आणि अजूनही तुम्हाला असे जर जे पण इन्सिडेंट आहे ते हवे असतील की मी सांगावं, शेअर करावं, सो नक्की मला कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज.